नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपल्याला तर पुढे बघायला मिळणार आहे की ओवी रस्ता चुकलेली असते आणि नंतर ती बघते आणि मग बोलते की हा रस्ता तर आपल्या घराकडे नाही जात. आणि मग तिच्या लक्षात येतं की आपण रस्ता चुकले. मग ती एका जागी थांबते आणि बोलते की मी तर आता रस्ता चुकले, याचा अर्थ मी हरवले आहे. आणि मग ती रडायलाच लागते आणि आई आई करत असते. आता त्याच वेळेस इकडे जानकी आणि ऋषिकेश दोघंही शाळेत पोहोचलेले असतात. मग जानकी वॉचमॅनला विचारते की तुम्ही इतक्या लवकर गेट का बंद केला आहे. त्यावर वॉचमॅन सांगतो की आज शाळा 10:30ला सुटली, लवकर सुटणार होती. आता हे ऐकल्यावर ऋषिकेशही गाडीतनं उतरतो आणि धावतच गेटकडे जातो. आणि मग तो बोलतो की असं कसं होऊ शकतं, तुमच्या जबाबदारीवर आम्ही मुलांना शाळेत पाठवतो, तुम्हाला समजत नाही का, तुम्ही आधी आम्हाला कळवायला पाहिजे होतं ना. त्यावर तिकडे असलेल्या एक शिक्षिका बोलतात की मी स्वतः सगळ्यांना फोन करून सर्व पालकांना सांगितलं होतं की आज शाळा लवकर सुटणार आहे आणि यात आमची काही चुकी नाही. त्यावरती ऋषिकेश जानकी बघतो आणि मग इथे जानकीच्या लक्षात येतं की आपला फोन ऐश्वर्याने रिसीव केला होता. आणि मग तिच्या लक्षात येतो की हे सगळं ऐश्वर्याने केले. त्यानंतर ती घरी जाते आणि ऐश्वर्याला खेचतच बाहेर घेऊन येते आणि म्हणते की लक्षात ठेव, मी मोठी जाव आहे, मोठी जाव म्हणून तुझे सगळे गुन्हे माफ करेल, पण एका आईची बरोबरी करायला गेली ना तर एका वाघिणीसारखं तुला मी फाडून खाईल. लक्षात ठेव, माझ्या मुलीपासून लांब राहायचं. आता असं जानकीचं रुद्ररूप बघून ऐश्वर्या मात्र घाबरतेच. आता जानकी पुढे काय करेल, सगळ्यांना हे सर्व सांगेल की नाही, हे बघण्यासाठी माझे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.